नमस्कार. आज आपण माननीय श्री लक्ष्मण दादासो झगडे यांच्या 61 निमित्त आपलेपणाने आवर्जून उपस्थित राहिलात, त्याबद्दल झगडे कुटुंबियांच्या वतीने मी दिनेश, उपस्थित सर्व सगळे सोयरे आणि मित्रपरिवार तसेच कुटुंबियांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजचे सत्कारमूर्ती माननीय श्री लक्ष्मण तात्या दादासो झगडे यांच्या आतापर्यंतच्या जीवन प्रवासावर आधारित एक छोटीशी चित्रफीत बनवली आहे, ती आपण पाहूयात. 50 झाली 60 आली, कशाला करतो चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही गुंता. जीवन यात्रा अशीच सुरू असते, जीवन यात्रा अशीच सुरू राहते. वाटेत फुलांनी बहरलेले एकच झाड बगीच्याला शोभा आणते, असे आपल्या सर्वांचेच लाडके लक्ष्मण म्हणजेच आपल्या तात्यांचा जन्म 7 एप्रिल 1962 रोजी इंदापूर तालुक्यातील काजड या छोट्याशा खेड्यात झाला. आई पार्वती झगडे आणि वडील दादासो झगडे यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबियांसाठी खूप काबाड कष्ट केले. त्यांना लक्ष्मण, रमेश आणि सुरेश अशी 3 मुले आणि रुक्मिणी, विमल या 2 मुली असा त्यांचा आनंदी परिवार आहे. हे कुटुंब म्हणजे कष्टकरी श्रमिक कुटुंबियांचे प्रतिनिधित्व करणारे कुटुंब म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि अशाच कुटुंबात तात्यांचा जन्म झाला. तात्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण हे बोरी येथील विद्यालयात झाले. त्यांची त्यावेळीची घरची परिस्थिती ही अत्यंत हालाकीची होती. काजड ते बोरी शाळेत जाण्यासाठी तात्यांची दररोज 8 ते 10 किलोमीटर पायपीट ठरलेली असायची. मात्र असे असतानाही शिक्षणाची कास सोडायची नाही हे जणू त्यांनी बालवयातच ठरवलेले होते. आपली घरची परिस्थिती हालाकीची आहे या गोष्टीचे त्यांना कधीच वाईट वाटले नाही. त्यामुळेच न डगमगता परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडूनच मिळाले होते. लक्ष्मण झगडे यांना सगळे प्रेमाने तात्या या नावाने संबोधतात. तात्यांनी कधीही परिस्थितीचा बाऊ न करता ते शेतात राबले. मोट चालवणे, बैल चालवणे ही कामे करत करत त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. शिक्षण पूर्ण करण्यामध्ये तात्यांची आई पार्वती आणि सगळे झगडे कुटुंबियांचा खूप मोलाचा वाटा आणि योगदान आहे. आई पार्वतीबाई यांची खूप मोठी महत्त्वाकांक्षा होती की आपल्याला कितीही संकटाचा सामना करावा लागला तरी चालेल, पण आपल्या सर्व मुलांना चांगले शिक्षण मिळावे, समाजामध्ये त्यांनी यशस्वी नागरिक म्हणून नाव कमवावे, आपल्यावर जी वेळ आली ती आपल्या मुलांवर कधीही येऊ नये अशी त्यांच्या आईची इच्छा होती. आणि आईच्या इच्छेप्रमाणेच घडले. 8 सप्टेंबर 1980 म्हणजेच वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी महाराष्ट्र पोलीस या खात्यात तात्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. पुणे येथे 9 महिने ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 1985 साली तात्यांची सोलापूर SRP साठी म्हणजेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 येथे कार्यरत ते झाले. तात्यांनी अनेक अडीअडचणींवर मात करत घर आणि नोकरी असे काम सुरळीत चालू ठेवले. चांगली नोकरी मिळाल्यानंतर घराला नव्या लक्ष्मीची चाहूल लागली. आणि अशातच 15 मे 1985 रोजी तात्यांचा विवाह इंदापूर येथील श्री दामू राऊत यांच्या कन्या पद्मिनी यांच्याशी झाला. एक प्रेमाचे आत्मीयतेचे नाते जोडले गेले. जीवन समृद्ध करण्याची ताकद पती पत्नीच्या नात्यामध्ये आहे. म्हणून हसताना बरोबर कोणी असेल तरच जगण्यालाही अर्थ आहे, आणि रडायला कोणी नसेल तर मरण देखील व्यर्थच आहे, नाही का? पद्मिनी यांनी तात्यांच्या संसाराला सुखाचं कोंदण दिलं. म्हणूनच पक्क्या नात्यांची आज ही इमारत उभी राहिली. नातं रक्ताचं असो वा जोडलेलं असो, विश्वास हा त्याचा पाया असतो. आणि हा पाया जर ठिसूळ असेल तर संपूर्ण इमारत ही डळमळीत होईल. पद्मिनी ताईंनी तात्यांचा संसार न डगमगता करत अतिशय मोलाचा हातभार लावला. जीवन समृद्ध करणारी अनेक नाती आहेत, आणि ते नाते म्हणजेच व्यक्ती व्यक्तीचे परस्परामधील संबंध. तात्यांनी नोकरीच्या सुरुवातीच्या काळात देखील खूप हालाकीचे दिवस काढले. कर्तव्याला प्राधान्य देताना तात्यांना ड्युटीसाठी 6-6 महिने गडचिरोली सारख्या नक्षली भागात जावे लागत असे. त्यावेळी फोन वगैरे सुविधा काहीही नव्हत्या. या काळात सुद्धा पद्मिनी ताईंनी हिमतीने संसाराची गाडी अगदी व्यवस्थितपणे चालवली.
काही वर्षानंतर तात्यांच्या संसार वेलीवर दीपाली ही पहिली मुलगी आणि दिनेश हा मुलगा असा सोन्याचा संसार फुलला. मुले लहान असताना शाळेत जाण्यासाठी मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून तात्या स्वतः सरकारी स्कूल बसवर ड्रायव्हर म्हणून राहिले. खरंच तात्या मुलांबाबत खूप बारीकसारीक विचार करत असायचे. दीपालीचा विवाह 6 मे 2006 रोजी तर दिनेशचा विवाह 21 जानेवारी 2015 रोजी माधुरी यांच्याशी झाला. सध्या दीपाली आणि दिनेश वेगवेगळ्या व्यवसायात स्थिर स्थावर आहेत. मुलगा दिनेश याने पोलीस खात्यात जावे अशी तात्यांची फार मनापासून इच्छा होती, पण दिनेशने व्यवसाय करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तात्यांनी कोणताच विचार न करता अगदी मोठ्या मनाने व्यवसाय करण्याची त्याला परवानगी दिली. फक्त परवानगीच नाही तर मोठे आर्थिक आणि मानसिक पाठबळ देखील दिले. व्यवसाय म्हटलं की चढ उतार नफा तोटा हे आलंच, पण तात्यांनी दिनेशची साथ कधीच सोडली नाही. तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना. धंदा म्हणजे जुगार आहे. तुझ्या एकट्यावरच कर्ज नाही, अख्ख्या भारतावर कर्ज आहे. तू फक्त प्रामाणिकपणे मेहनत करत राहा, असे त्यांचे प्रेमाचे आणि आपुलकीचे शब्द नेहमीच नवी दिशा दाखवणारे आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारे आजही असतात. 8 डिसेंबर 1980 साली तात्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. 1985 सालापर्यंत तात्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंदोबस्ताचे काम केले. याच काळात तात्यांना नागपूरला पहिल्यांदा बंदोबस्तासाठी पाठवले. त्यांना तेथे बरेच अनुभव आले आहेत. या 5 वर्षांच्या कालावधीत तात्या संपूर्ण महाराष्ट्र फिरले. या 5 वर्षात त्यांच्या आयुष्यात अनेक अनमोल गोष्टी घडल्या. 1990 साल उजाडलं आणि तात्यांची नायब हवालदार पदासाठी पोलीस मोटर परिवहन विभागात निवड झाली. या गोष्टीचा त्यांच्या आईला फार आनंद झाला. तात्यांना वाचनाचीही खूप आवड होती. ड्युटीवर असताना वेळ मिळाला की त्यांनी अनेक ग्रंथ, चरित्र, कादंबरी, पुस्तकांचे वाचन केले. तात्यांची पुढे 1996 साली हवालदारपदी पदोन्नती झाली. पुणे शहर पोलीस अन्वेषण विभाग म्हणजेच क्राईम ब्रँच, महामार्ग सुरक्षा क्राईम ब्रँच पोलीस, तसेच इंदापूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुणे, बारामती MIDC पोलीस, रुरल हेडक्वार्टर, कंट्रोल रूम ऑफिसर अशा वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या तात्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पार पाडल्या. सन 2002 साली तात्यांनी हक्काचे स्वतःचे घर घेऊन ते इंदापूर या ठिकाणी स्थायिक झाले. परंतु नोकरीसाठी इंदापूर, सोलापूर असा अनेक वर्ष प्रवास केला. पुणे येथे SP साहेबांसोबत ड्युटीला असताना तर पहाटे 2 वाजल्यापासूनच ते जाण्यासाठी तयारीला लागत. इतक्या पहाटे पुण्याला जाण्यासाठी कधी बस मिळायची तर कधी नाही मिळायची. तेव्हा अक्षरशः तात्यांनी ट्रकने प्रवास केला, पण कधी हजर राहण्याची वेळ चुकू दिली नाही. तात्यांचे एक बंधू श्री रमेश दादासो झगडे हे देखील सहाय्यक पोलीस फौजदार म्हणजेच ASI या पदावर मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रिया, श्वेता आणि मुलगा ऋषिकेश असा त्यांचा परिवार आहे. तात्यांचे दुसरे बंधू सुरेश दादासो झगडे हे एक प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. पत्नी लता, आकाश आणि किरण अशी 2 मुलं असा त्यांचा परिवार आहे. तात्यांची मोठी बहीण सौ रुक्मिणी संपत शेंडे निमगाव येथे आहे. तसेच लहान बहीण सौ विमल विठ्ठल दुधाळ राहणार फोणशिरस येथे असतात. या दोघेही त्यांच्या संसारामध्ये सुखी आणि समाधानी आहेत. तात्यांसाठी आई वडील, बहीण भाऊ हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. ते कधीच एकमेकांना विसरत नाहीत. तात्यांच्या पोलीस कारकिर्दीमध्ये एका अनपेक्षित घटनेने तात्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तात्यांच्या आई पार्वतीबाई यांचे 7 जानेवारी 2017 रोजी दुःखद निधन झाले. ही घटना त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूपच वेदनादायी होती. आजही आईची उणीव सतत त्यांना जाणवत आहे. दिनांक 8 डिसेंबर 1980 सालापासून पोलीस खात्याची सेवा करत दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी तात्या पोलीस विभागाच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. परंतु त्यावेळी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्याने इच्छा असूनही तात्यांचा सेवानिवृत्तीचा दिवस साजरा करता आला नाही. ही खंत त्यांच्या मुलांच्या मनात होती. तात्यांचे वय जरी आज 61 असले तरी एखाद्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह त्यांच्यामध्ये असतो. दमणे, थकणे, आजारी पडणे हे शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाहीत. त्यामुळे त्यांचा हा जीवन प्रवास आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी होत आहे. तात्यांच्या अशा या संपूर्ण कारकिर्दीला आणि पोलीस खात्यात 40 वर्ष केलेल्या प्रामाणिक सेवेला आम्हा कुटुंबियांचा मानाचा सलाम. पप्पा,
जसे तुम्ही कुटुंबासाठी झटत राहिला आहात, त्याचप्रमाणे आम्ही पण कोणत्याही संकटात नेहमी तुमच्यासोबत आहोत, हे आमचं तुम्हाला वचन आहे. आपण अशीच वयाची 100री साजरी करावी. आपल्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.